यवतमाळचा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा हा कलंक पुसला जाणार का असा सवाल शेतकरीच विचारतायत। कारण यवतमाळला 3 मंत्री मिळालेत आणि त्यामुळे ते शेतकऱ्यांसाठी आता काहीतरी ठोस उपाययोजना करणार का असा प्रश्नही विचारला जातोय। पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। यवतमाळचा आत्महत्याग्रस्त शेतकरी जिल्हा हा कलंक पुसला जाणार का? 3 मंत्री आत्महत्याग्रस्त जिल्ह्याचा कलंक पुसतील का? यवतमाळमध्ये वर्षभरात 342 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। देशातच नव्हे तर जगभरात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा अशी यवतमाळ जिल्ह्याची ओळख आहे। अस्मानी संकट, नापिकी आणि कर्जबाजारीपणा, शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या होत आहेत। धक्कादायक बाब म्हणजे 2024 या वर्षात यवतमाळ जिल्ह्यात 342 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे आणि त्यामुळे मोठी चिंताही वाढलेली आहे। यवतमाळ जिल्ह्यात पहिली शेतकरी आत्महत्या ही महागाव तालुक्यातल्या साहेबराव करपे यांची झालेली होती। त्यांनी कुटुंबातील पत्नी आणि मुलांना घेऊन जीवनयात्रा संपवली होती। 2001 पासून शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न गंभीर बनत चाललाय। 23 वर्षात 6000हून जास्त शेतकरी आत्महत्या झाल्यात। त्यातील 3527 शेतकरी आत्महत्या या मदतीसाठी अपात्र ठरल्यात। यवतमाळ जिल्ह्याला आता 3 मंत्री लाभलेत। ते यवतमाळचा शेतकरी आत्महत्येचा जिल्हा हा कलंक पुसून काढतील का असा प्रश्न शेतकरी विचारतायत। होत असलेल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी शासनाचं धोरण जबाबदार आहे। जिल्ह्याला आता 3 मंत्रिपद मिळाल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहे, पण दुर्दैवाने सध्या तरी शेती हिताच्या संबंधाने कुठलेही निर्णय होताना दिसत नसल्याने शेतकरी प्रचंड नैराश्याच्या गर्तेत आहे। जिल्ह्याला सध्या 3 मंत्री मिळालेत, मात्र हे नावापुरतेच आहेत का? वर्षभरात 342 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या। शेतमालाला दर मिळत नसल्याने निराश होऊन कर्जबाजारी झालेल्या 49 शेतकऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक आत्महत्या केल्यात, तरी कुणाचंही याकडे लक्ष नाही। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांना मोठमोठी आश्वासनं दिली गेली, मात्र त्याची अंमलबजावणी नेमकी केव्हा होणार असा सवालही शेतकरी विचारतायत। कोणत्याही प्रकारचं आजपर्यंत त्यांना मदत त्या ठिकाणी मिळालेली नाही। म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, शेतकऱ्याच्या सोयाबीनला, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, खरेदी आजपर्यंत सुरू केली नाही। हे शेतकऱ्यावर एक प्रकारे मोठ्या प्रमाणात अन्याय या ठिकाणी सातत्यानं होत आहे। या शेतकऱ्याच्या संदर्भात आता जन आंदोलन या ठिकाणी उभं केल्याशिवाय आता काही पर्याय दिसत नाही। नापिकी, कर्जबाजारीपणा या मुद्द्यांमुळे शेतकरी आत्महत्या करताय। सोयाबीन आणि कापसाला दर नाही। वणी तालुक्यात धुळीमुळे कापूस काळवंटतोय। CCIचं खरेदी केंद्र पूर्ण ताकदीनं सुरू झालेलं नाही। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संसदेत आवाज उठवला, आंदोलनं केली। नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री एकही शब्द बोलले नाहीत। कृषीप्रधान देशात शेतकऱ्याला राजा असं संबोधलं जातं, परंतु शेतकऱ्यांचे सध्या काय हाल होत आहेत याकडे मात्र कुणालाही लक्ष द्यायला वेळ नाही। नुकतंच अधिवेशन झालं। या अधिवेशनात आम्ही हा प्रश्न या ठिकाणी मांडला होता की वणी भागात मारेगाव तालुक्यात सर्वात जास्त अशा आत्महत्या झालेल्या आहे। कास्तकार हा अवर्णिल झालेला आहे। शेतकरी हा म्हणजे शासनाच्या कोणत्याच योजना या त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्यामुळे तिथं जास्तीत जास्त आत्महत्या होत आहे। हे जे काही आमच्या मालकीचे जेवढे काही छोटे धरणं आहेत यांचं शेवटच्या टोकापर्यंत पाणी जाण्यासाठी या सर्व कॅनलचं, पाईपलाईनचं कॅनल करायचं, PDN कॅनल करायचं। यवतमाळमध्ये वर्षभरात 342 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या। कर्जबाजारी झालेल्या 49 शेतकऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक आत्महत्या केल्यात, तर याकडे कुणाचंही लक्ष नाही। शेती करावी की नाही असा प्रश्न उपस्थित झालाय। यवतमाळमध्ये आता 3 मंत्री आहेत, त्यामुळे 3 मंत्री शेतकऱ्यांसाठी काही ठोस उपाययोजना करणार का आणि हे शेतकरी आत्महत्येचं सत्र येत्या काळात कमी होणार का याकडेच आता लक्ष लागून राहिलंय। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।